श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. भरपूर मला एक कमेंट आला की ताई, गुरुचरित्र पारायण करायचे आहे, पण आम्हाला गुरुचरित्र पारायणाचे जे नियम अटी आहे त्या पाळणं होत नाहीये. आम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे. तर अशा सगळ्यांसाठी एक सुंदर आणि तेवढीच फलदायी सेवा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आणि हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे. ज्याचे पारायण केल्याने आयुष्यातील भरपूर अडचणी दूर होतात आणि मेन म्हणजे आपण पारायण करतो, पण याची 11 आवर्तनं झाल्यानंतर तुमच्या इष्ट मनोकामना पूर्ण होतात. आपली काही दुःख असेल, काही अडचणी असेल ते दूर होतात. भरपूर जणींना आता गुरुचरित्र ग्रंथ आपला एवढा खूप मोठा 53 अध्यायचा आहे आणि त्याला नियम अटी भरपूर आहेत आणि आपल्या सांसारिक जीवनामध्ये ह्या अडचणी पाळणं कुठेतरी होत नाही. भरपूर जणांना प्रश्न पडतो, की बाबा ही नियम पाळणं होणार नाही, तो नियम पाळणं होणार नाही किंवा कांदा लसूण वर्ज्य करावा लागतो, तर ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागते. या सगळ्या नियमातून मुक्त असा ग्रंथ जो की मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे, संक्षिप्त गुरुचरित्र. हो, संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ इतका दिव्य ग्रंथ आहे. दत्त सेवेमधला सगळ्यात प्रभावी ग्रंथ म्हटल्यावर गुरुचरित्रानंतर हा आणि तेवढाच फलदायी ग्रंथ आहे हा. ह्या ग्रंथाला तुम्हाला कुठल्याही आपल्या जो बुक स्टोअर असतात तिथे भेटून जाईल तुम्हाला. आणि गुरुचरित्र पारायण एवढाच प्रभावी ग्रंथ आहे. आणि तुम्हाला मी एक सांगते की या गुरुचरित्र ग्रंथामध्येच दिलेला आहे. हा जो ग्रंथ आहे ज्यांच्याकडे असेल ते वाचू शकतात. ज्या भक्तांना आपल्या संसारिक कामनापूर्तीसाठी आपल्या इष्ट कामना सिद्धार्थ शुद्ध चिंतनाने संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे 11 आवर्तने करावीत. म्हणजे 11 वेळा ग्रंथ संपूर्ण वाचावा. साधकाला 20 ते 30 मिनिटे सलग वेळ लागेल. त्यांनी सकाळी स्नान झाल्यावर किंवा संध्याकाळी हातपाय धुवून देवासमोर दिवा लावून हा ग्रंथ पूर्ण वाचावा. ब्राह्मणांना म्हणजे आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा याची सांगता करून आपल्याला एक ब्राह्मणाला जो आपण शिदा वगैरे देतो ते द्यायचं आहे. आणि ह्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की आता याची 11 पारायण करायची कशी. ग्रंथ अतिशय छोटा आहे. 7 अध्याय आहे. अध्यायही अगदी छोटे छोटे आहे. अध्यायही काही मोठे नाहीये याचे. हे बघा, इथून हा तिसरा अध्याय सुरू होतो, लगेच इथे संपून जातो. आणि मेन म्हणजे ज्यांना कोणाला एवढ्या वेळ गुरुचरित्र पारायण करताना बसल्या जात नाहीये, कुठला नियम पाळला जात नाही, त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचा आणि खूप पवित्र ग्रंथ आहे. आता ह्या ग्रंथाचे पारायण करायचे कसे, कोणते नियम पाळायचे हे मी सांगते. कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही ह्या ग्रंथाला सुरुवात करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारीही तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. पण सलग आपल्याला 11 पारायण करायचे आहे या ग्रंथाची. आता 11 पारायण कशी करायची. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि याचा संकल्प थोडा वेगळा आहे. यामध्ये दिलेलं पण आहे की आपल्याला संकल्प घेताना कुठला मंत्र म्हणायचा, कुठलं काय म्हणायचं. हा जो पेज आहे हे पूर्ण संकल्पाचाच आहे. संकल्प घेताना तुम्ही तुमचं नाव, गाव, गोत्र वगैरे काय काय म्हणायचं आहे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. कुठला मंत्र म्हणायचा, आपल्या ज्या इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी कुठलं काय म्हणायचं सगळं या ग्रंथामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पण तरीही आपल्याला जर एवढं तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तो आपला साधा संकल्प करायचा. आपण जो नेहमी आपल्या कुठल्याही सेवेसाठी करतो तो संकल्प करायचा. आणि याच्यानंतर याच्यामधलेच जे नियम आहे, आता भरपूर जण सांगतात की कांदा लसूण खाऊ नका, ब्रह्मचर्य व्रत पाळा, पण मूळ त्या ग्रंथामध्ये कोणते नियम दिलेले आहेत, आपण ग्रंथात सांगितले आहेत ते नियम तर आपण पाळतो. आणि जर तुम्ही इतरही कुठले नियम सांगत असाल आणि जे की ग्रंथात नाहीयेच, मग त्याला काही अर्थ नाहीये. आता ह्या ग्रंथामध्ये आपल्याला फक्त सांगितलेलं आहे की हा जो ग्रंथ आहे तो मेन म्हणजे स्त्रिया पण वाचू शकतात, स्त्रियांना वाचायला काही हरकत नाहीये. दुसरं म्हणजे आपल्याला शांत चित्तामध्ये आणि म्हणजे आपल्याला फक्त ते वाचन संपवायचं आहे म्हणून वाचायचं नाहीये, तर आपल्याला समजेल चित्ततेने आपल्याला हे वाचायचं आहे. वाचताना नेहमी पूर्वतोंड करूनच वाचावे. पूर्व दिशेला बसून वाचायचं. वाचनाची एक ठराविक वेळ पाहिजे. आणि आता पूजा मांडणी याची कशी करायची, तर समोर दत्तात्रयाची मूर्ती, फोटो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, फोटो असेल ते मांडा. नसेल तर अगदी सुपारी घेऊन सुपारीवरती अक्षदा फूल वाहून त्याला दत्त महाराजांचं स्वरूप मानून आवाहन करून तुम्ही तिथे ते पूजा मांडणी करून ग्रंथ वाचू शकता. जागा सुशुभूत पाहिजे. सप्ताह काळ सात्विक आहार घ्यावा, शाकाहार घ्यावा. आता याच्यामध्ये कुठे सांगितलं नाहीये की कांदा लसूण खाऊ नका म्हणून, फक्त काय सांगितलंय, वाचन सुशुभूतपणे आणि सप्ताह काळात केवळ सात्विक आहार घ्यावा.
झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्ती दृष्टीने संदेश ऐकू येतात, अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव आहे. वाचन काळामध्येच आसनावरून उठू नये, दुसऱ्याशी बोलू नये. कार्यसिद्धीसाठी या पुस्तकरूपी स्वामींच्या या ग्रंथाचे 11 किंवा 21 51 असे प्रती पारायण करावे. तर अगदी पारायण सोपे आहे, नियमही काही नाहीये की तुम्ही ब्रह्मचर्य पाळा. पण शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळू शकता ब्रह्मचर्य. आणि कांदा लसूण खाऊ नका हेही त्या ग्रंथामध्ये काही सांगितलं नाहीये. आणि स्पेशली मी याचे 11 आवर्तन पारायण नक्कीच करणार आहे. तुम्हालाही तेव्हा मी व्हिडिओ शेअर करेल. ज्यांना कोणाला या ग्रंथाचं पारायण करायचं, या आयुष्यात कुठलंही तुमचं संतान प्राप्ती असो, विवाह होत नाहीये, आर्थिक समस्या आहे किंवा जगाच्या पाठीवर तुमची कुठलीही अडचण असो, ती या ग्रंथाने पूर्ण होईल. फक्त एकदा तो ग्रंथ तुम्ही त्याचे पारायण करून बघा, आणि अगदी वाचायलाही सोपा आहे, काही जास्त नियम अटीही नाहीये. आता एक उपाय त्या ग्रंथासोबत करा, जो की मी नेहमी गुरुचरित्र पारायणासो वाचन करते तेव्हा करत असते, की जेव्हा हा ग्रंथ तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा 1 ग्लास पाणी घ्यायचं, ते पाणी जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे ठेवायचं आणि वाचनाला सुरुवात करायची. वाचत झाल्यानंतर ते पाणी तुम्ही सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे, प्यायचं पण आहे. तुम्ही घरातल्यांना ते तीर्थ म्हणून द्या. याने काय होतं, आपल्या शरीरात जे कुठले आजार आहेत, तुम्हाला काही शारीरिक व्याधी आहे त्या दूर होऊन आपले जे सगळे आजार बरे होतात. तर असं हे ग्रंथाचं खूप महत्व आहे. एकदा आयुष्यात त्याचं पारायण करून बघा आणि स्पेशली 11 आवर्तन नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सेवा करा.